पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे। पुण्यामध्ये भाजपचा हा पहिलाच महापौर आहे, तर पुण्याच्या उपमहापौरपदी आरपीआयच्या नवनाथ कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुक्ता टिळक यांचा खरं तर 98 मतांनी विजय झाला। यावेळी भाजपनं शनिवार चौकामध्ये 30 फूट उंचीची परिवर्तनाची गुढी उभारली। यानंतर भाजपचे सगळे नगरसेवक हे शनिवार वाड्यामध्ये जमल्यानंतर तिकडनं वाजत गाजत हे सगळे जण महापालिकेमध्ये गेले होते। पुण्याची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडलेली आहे आणि महापौरपदी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची निवड झालेली आहे। अर्थातच ही निवड तशी काहीशी ही संपूर्ण प्रक्रिया ही औपचारिकताच मानली जात होती, कारण स्पष्ट बहुमत भाजपला यावेळेला मिळालेलं आहे। मुक्ताताईंशी बोलूयात। ताई, काय सांगाल? खरं तर ज्या दिवशी तुमची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी तुम्ही निवडणूक जिंकल्यात, जमा होता, पण आज अधिकृतपणे इथे या खुर्चीवरती महापौर म्हणून बसण्याचा मान तुम्हाला मिळाला आहे। खूप आनंद आणि अभिमान आहे। भारतीय जनता पार्टीच्या गेल्या अनेक वर्षात कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं हे फळ म्हणजे महापौरपद आहे असं मला वाटतं। आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी जनतेने आम्हाला निर्विवाद निवडून दिले। आम्ही या ठिकाणी नक्की तशा प्रकारे कारभार करू अशी ग्वाही देते। एका राष्ट्रपुरुषाच्या कुटुंबाचा, लोकमान्य टिळकांचा हा सन्मान माझ्या भारतीय जनता पक्षाने केला, म्हणून मी पार्टीची सुद्धा अत्यंत आभारी आहे। ताई, जशी तुमची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच मागणी पुढे यायला लागली आहे। ब्राह्मण महासंघाने मागणी केली आहे की दादोजी कोंडदेव यांचा पुतळा आणि गडकरींचा पुतळा हे दोन्हीही तुम्ही लवकरात लवकर बसवावेत। काय भूमिका असणार आहे याबाबत? या बाबतीमध्ये पक्षाची जी धोरणं असतील त्यानुसार आमची कारवाई होईल, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगते की कुठलीही तेढ निर्माण न करता संपूर्ण 5 वर्ष कारभार चालवणं हा आमचा अजेंडा असणार आहे। आणि या पुतळ्यांच्या म्हणजे पुतळे परत बसवले जावे या बाजूने तुमचे सकारात्मक प्रयत्न असतील पक्षाचे? पक्षाची धोरणं हे पक्षाचे नेते जाहीर करतात, ते नक्की योग्य वेळेला जाहीर करतील। ताई, अभिनंदन आणि शुभेच्छा। पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय सह प्राची कुलकर्णी, महाराष्ट्र।